जी योजना चालू केली होती, कुठल्या कुठे महायुती सरकार हे बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे? गरिबांना सस्त्यामध्ये 2 टाईमचं खायला मिळावं ही भूमिका ठेवून महाविकास आघाडीने ही योजना सुरू केलेली होती. पण गरिबाच्या पोटात 2 टाईमचं खात जाऊ नये याची काळजी आता हे महायुतीचं सरकार करते आहे. शेतकऱ्याच्या नावानं DBT सारख्या योजना त्यांनी कशा राबवल्या ते आता पुढे येतात आहे. आजही मी त्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. आणि शेतकरी एकीकडे आत्महत्या करतात आहेत, शेतकरी कर्जामध्ये डुबतात आहेत, पण शेतकऱ्यांच्या योजना त्या कशा गायब करता येईल आणि त्यांच्या बगलबच्च्यांना कसं वाटता येईल त्याच्यावर हे सरकार काम करते आहे. आणि गरीब आणि शेतकरी याच्या विरोधातले राज्यातलं महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून त्याचे परिणाम आपण बघतो आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आपण पाहतो आहे की लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये त्यांनी चौकशा सुरू केलेल्या आहेत. ज्यांनी त्यांच्या नॉर्म्समध्ये आता नॉर्म्स त्यांनी तयार केले, त्या नॉर्म्समध्ये नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार अशा पद्धतीची भीती निर्माण केलेली आहे. पण सरकारने जेव्हा ही योजना सुरू केली त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं की आम्ही ह्या लाडकी बहीण योजना आम्ही सगळ्यांनाच चालू करतो आहे असं सरकारने जाहीर केलं होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, सगळ्यांनी घेतलं. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर बांगलादेशच्या महिलांनी या योजनेचा फायदा घेतला. सरकारला त्यावेळेस याच्यातले धोके आणि त्रुट्या का माहिती नव्हत्या. राज्याची तिजोरी हे यांच्या घरातल्या पैशाची नाही, राज्याच्या जनतेच्या पैशाची होती. ती तिजोरी आपल्याला मतदानासाठी आपल्याला निवडणुकीत फायदा व्हावा याच्यासाठी त्यांनी खर्च केला होता का, त्याच्यावर डाका मारला होता का, हे प्रश्न सगळे त्या निमित्तानं निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून येत्या विधानसभेमध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित करून सरकारला उत्तर द्यावं लागेल. आणि ज्या पद्धतीनं गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं आणि लाडक्या बहिणींचा अपमान हे करतात आहेत त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, नाही तर जनतेच्या रोषापुढे याला जावं लागेल. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपले मित्र मानतात. मात्र अमेरिकेमध्ये अवैध स्थलांतरितच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला टप्पा जो आहे 104 हिंदुस्थानांची पहिली तुकडी पाठवण्यात आली. त्यामध्ये त्यांना त्याच्या हातात बेडे आणि पायात साखर दंड ठेवण्यात आले. त्यामुळे सध्या देशामध्ये संतापाची लाट पसरत आहे. बघा, मूळ प्रश्न असा आहे की डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून राष्ट्रपतीची त्यांनी शपथ घेतली तेव्हापासून आपला रुपया रोज खाली पडत आहे. आज 87 रुपयावर आपला रुपया गेलेला आहे. रुपयाचं अवमूल्यन होत आहे आणि त्याच्यामुळे देशामध्ये महागाई वाढत चाललेली आहे. त्याचप्रमाणे आपले त्या ठिकाणी जे आपल्या देशातले लोक तिथं रहिवासी म्हणून होते त्या सगळ्यांना आता आपल्या देशामध्ये वापस पाठवण्यात येत आहे. त्यांच्यावर आरोप केला जातो की हे अवैधरित्या या ठिकाणी राहतात, त्यांना बेड्या टाकून या ठिकाणी पाठवल्या जातात. एक अपमान भारताचा केला जातो आहे. आणि नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री सातत्यानं सांगतात की डोनाल्ड ट्रम्प माझे मित्र आहेत, नमस्ते ट्रम्प. त्याचा प्रचार पण त्यांनी 2019मध्ये गुजरातच्या भूमीवरून केलेला होता. पण आज नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री असताना डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीनं भारतीयांची चेष्टा करतो, त्यांना त्रास देतो आहे, तर त्याच्यावर प्रतिक्रिया खऱ्या अर्थानं देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिली पाहिजे. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देणार नाही, कारण की चीनचे राष्ट्रपती आणि अमेरिकेचे राष्ट्रपती यांचं त्यांचं नातं जे देशासाठी नाही, त्यांचं व्यक्तिगत नातं आहे. देशाच्या जनतेला काही झालं त्याच्यावर नरेंद्र मोदीजी बोलणारच नाही असं चित्र आज आहे आणि देशाच्या लोकांनी ते समजलं.